श्री गणेशाय नमो. श्री सरस्वते नमो. जैसे भ्रमरभेदी कोडे, भलतेसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळीये. ज्याप्रमाणे भुंगा कसल्याही प्रकारचं लाकूड सहज लिलेने कोरतो, पण कमळाची कोवळी कळी मात्र तो कोरू शकत नाही व त्यात अडकून पडतो, तेत उत्तीर्ण होईल प्राणी. परी ते कमळदळ चिरू नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. त्या कळीच्या प्रेमाने तो तिच्यावरून प्राणही ओवाळून टाकील, पण कळी चिरून बाहेर पडत नाही. असे हे प्रेम अत्यंत मृदू असल्यामुळे तोडण्यास कठीण आहे. हे आदी पुरुषाची माया, ब्रह्मेया ही नयेची आया. म्हणून बोलविला ऐके राया, संजयो म्हणे. संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा, हे प्रेमच परमेश्वराची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आटोपत नाही. म्हणूनच अर्जुनालाही त्या प्रेमरूप मायेने घेरले. अवधारी मग तो अर्जुन, देखोनी सकळ स्वजन. विसरला अभिमान संग्रामीचा. राजा धृतराष्ट्रा, मग तो अर्जुन आपल्या आप्तेष्टांना पाहून मी कौरवांशी युद्ध करीन असा जो अभिमान धरून आला होता, तो अभिमानच विसरला. कैसे नेनो सदयता, उपनली तेत चित्ता. मग म्हणे कृष्णा आता नशिजेत. अर्जुनाच्या मनात स्वजनाविषयी असे कसे प्रेम उत्पन्न झाले समजत नाही. मग तो श्रीकृष्णाला म्हणाला, देवा, आता आपण येथे राहू नये असे मला वाटते. कैसी नेनो सदयता, उपनली तेत चित्ता. मग म्हणे कृष्णा आता नशिजेत. माझे अतिशय मन व्याकुळ, होतसे वाचा बरळ. जे वदावे हे सकळ येणे नावे. हे सर्व स्वजन मारावे असे मनात आले की माझे मन अत्यंत व्याकुळ होते व तोंडातून शब्दही फुटत नाही. निमित्तानीच पश्चामी, विपरीतानि केशव. न च श्रेयोनु पश्चामी, हत्वा स्वजन माहवे. ज्ञानोबा तुकाराम. ओवी. या कौरवा जरी वधावे, तरी युधिष्ठिराधिका कान वधावे. हे एरये राघवे गोत्र जामुचे. या कौरवांना जर मारावे तर युधिष्ठिराधिकांना मारण्यास काय हरकत आहे, कारण दोघेही आमचे आप्तच आहेत. म्हणून जळो हे झुंज, प्रत्ययानये मज. येणे काय काज महापापे. म्हणून आग लागो त्या युद्धाला. माझ्या मनाला ते पटत नाही. या महापापाने काय लाभ होणार आहे. देवा बहुता परी पाहता, येत ओखटे होईल झुंजता. वरी काहीच कविता लाभ आती. देवा, मी पुष्कळ विचार केला. मला वाटते युद्ध करण्यात आपले हित नाही, त्यापेक्षा युद्ध टाळण्यातच लाभ आहे. न कांक्षे विजयम कृष्ण, न च राज्यम सुखानि च. किं राज्येन गोविंद, किं भोगैर्जीवितेन वा. येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च. त इमे वस्थिता युद्धे, प्राणांस त्यक्त्वा धनानि च. ज्ञानोबा तुकाराम. तया विजयवृत्ती काही, मज सर्वता काज नाही. येत राज्य तरी काही पाहुनिया. मी विजय मिळवला अशी वृत्ती मिरवण्याशी मला कर्तव्य नाही. अशा रीतीने राज्य मिळाले तरी काय उपयोग आहे त्या राज्याचा. या सकळा ते वधावे, मग जे भोग भोगावे. ते जळोत आगवे पार्थ म्हणे. अर्जुन म्हणतो, या स्वजनांना मारून जे राज्यभोग भोगायचे, त्या राज्यभोगाला आग लागो. तेने सुखे विन होईल, ते भलतेसे साहिजेल. वरी जीवितही वेचिजेल याची लागी. अशा प्रकारच्या सुखापेक्षा दुसरे कसेही सुख मिळाले किंवा न मिळाले तरी ते सहन करता येईल. एवढेच नाही तर यांच्याकरता मी मरायला देखील तयार आहे. परी याशी घातकी जे, मग आपण राज्य सुख भोगीजे. हे स्वप्नीही मन माझे करू न शके. पण त्यांना मारून आपण राज्यसुख भोगावे
हे स्वप्नातही माझ्या मनात येणार नाही. तरी आम्ही का जन्मावे, कवना लागी जियावे, जरी वडिलाया चिंतावे अहित मनी. आपल्या वाडवडिलांना मारण्याचे जर आम्ही मनात आणायचे तर आम्ही जन्मावे तरी कशाला व जिवंत राहावे तरी कोणाकरता. पुत्रा तेची कुळ, तयाचे काही हेची फळ, जे निर्दाळी जे केवळ गोत्रा फुले. कुळातील पुरुष पुत्र व्हावा अशी इच्छा करतात. पुत्र झाल्यावर त्याने सर्व आपल्या गोत्रकुळाचा फडशा पाडावा, हेच त्या इच्छेचे फळ काय. हे मनीची केवी धरिजे, आपण वज्राचिया होईजे, वरी घडे तरी कीजे भलिया. हे मनातच कसे आणता येईल व मन तरी वज्रासारखे कसे कठोर करता येईल. यापेक्षा आपल्याकडून होईल तितके त्यांचे कल्याण करावे हे बरे. हे मनीची केवी धरिजे, आपण वज्राचिया होईजे, वरी घडे तरी कीजे भलिया. आम्ही जे जे जोडावे, ते समस्ती इही भोगावे, हे जीवितही उपकारावे काजी यांच्या. आम्ही जे जे पराक्रम करून मिळवावे ते स्वजनांनी भोगायचे असते. एवढेच नाही तर त्यांच्या भल्याकरता आपला जीव खर्ची पडला तरी हरकत नाही. आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडुनी सकळ, मग संतोष विजे कुळ आपुले जे. आम्ही देशोदेशीच्या राजांना जिंकून त्यांची संपत्ती लुटून आणावी व आपल्या कुळाला सुख द्यावे, हे आमचे कर्तव्य होय. तेची हे समस्त, परी कैसे कर्म विपरीत, जे झाले असती उद्यत झुंजावया. ज्या कुळाला अशा रीतीने सुख द्यायचे तेच हे सर्वजण होत, पण कसे हे विपरीत कर्म होत आहे की हे सर्व युद्ध करण्याला उद्युक्त झाले आहेत. अंतोरिया कुमरे, सांडोनिया भांडारे, शस्त्राग्री जिवारे आरोपिणी. बायका मुले राज्य संपत्ती हे सर्व टाकून देऊन व आपले प्राण शस्त्रावर ठेवून युद्धाला सज्ज झाले आहेत. ऐसिया ते कैसे निमारू, कवनावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घात केवी. अशांना कसे मारायचे व यांच्यावर शस्त्र तरी उचलता येईल का. आपण आपल्या हृदयावरच प्रहार कसा करायचा. आचार्या पितरा पुत्रास्तते च पितामहा, मातुला श्वसुरा पौत्रा, शाला संबंधीनस्तथा, एतान् हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन, अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किं मही कृते. ज्ञानोबा तुकाराम. हे नेनशी तू कवन, परी पैल भीष्म द्रोण, दयाचे उपकार साधारण आम्हा बहुत. देवा, युद्धाला सज्ज झालेले कोण आहे. इकडे तू लक्ष देत नाही, पण ज्यांचे आमच्यावर अत्यंत उपकार आहेत ते भीष्माचार्य व द्रोणाचार्य हे पलीकडे आहेत पहा. येत शालक सासरे मातुल, आणि बंधुकी हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्टही असती. या ठिकाणी शालक, सासरे, मामे, बंधू, पुत्र, नातू व इतर आप्त इष्ट हे सर्व आले आहेत. अवधारी अति जवळिकेचे, हे सकळही सोयरे आमुचे, म्हणून दोषाती वाचे बोलताची. हे सर्व आमचे अत्यंत जवळचे नातलग आहेत, हे लक्षात घे. म्हणून यांना मारावे असे नुसते बोललो तरी दोष लागतो. हे वरी भलते करीतू, आताची येथे मारितू, परी आपण मने घातू न चिंतावा. हे काहीही करोत, आत्ताच येथे मला मारतील तरी हरकत नाही, पण आपण मात्र यांना मारण्याचा विचार मनात आणू नये. त्रैलोकीचे अनकळीत, जरी राज्य होईल प्राप्त, तरी हे अनुचित नाचरे मी. त्रैलोक्याचे अफाट राज्य जरी मिळत असले तरी मी हे अयोग्य कर्म करणार नाही. जरी आजी येते ऐसे की जे, तरी कवनाच्या मनी उरीजे, सांगे मुक केवी पाहिजे तुझे कृष्णा. जर मी आज येथे असे करू लागलो
तर आम्हाविषयी कोणाच्या मनात आदर राहील व तुझे मुख तरी आम्हाला पाहायला मिळेल का? निहत्यधार्थ राष्ट्रान का प्रीती सा जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान हत्वेताना ततायिना. ज्ञानोबा तुकाराम. जरी वध करी गोत्रजांचा तरी वसोटा होऊनी दोषांचा. मज जोडलाशी तू हातीचा दूर होशी. जर या गोत्रजांचा वध करीन तर सर्व दोषांचे वस्तीस्थान मी होईन व माझ्या स्वाधीन झालेला तू अंतरशील. कुळहरणी पातके तिये अंगी जडती अशेके. तये वेळी तू कवनेके देखावाशी. कुळाच्या नाशामुळे संपूर्ण पातके जडतात. मग तुला कोण कोठे पाहू शकेल? जैसा उद्याना माझी अनळ संचरला देखुनी प्रबळ. मग क्षणभरी कोकिळ स्थिर नोहे. ज्याप्रमाणे बगीच्याला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळ क्षणभर देखील तेथे थांबत नाही. का सकर्दम सरोवर अवलोकुनी चकोर. न सेविता वेर करुणी निघे. किंवा सरोवरात सर्व चिखल झाला असे पाहून चकोर पक्षी ते सोडून निघून जातो. तया परी तू देवा मज झकवू नयेशी मावा. जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल. त्याप्रमाणे मी पापांचा आश्रय बनून माझ्या ठिकाणी पुण्याचा ओलावा काहीच राहिला नाही. म्हणजे मग तूही मला मायेने फसवून दूर होशील. तस्मानार्हा वयम हंतु धार्तराष्ट्रान स्वबांधवान. स्वजनम हि कथम हत्वा सुखी नश्याम माधव. ज्ञानोबा तुकाराम. म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी. हे किडाळ बहुती परी दिसत असे म्हणून ते मी करणार नाही. या युद्धात मी शस्त्र हातात धरणार नाही, कारण युद्ध करणे पुष्कळ दृष्टीने अनर्थावह आहे. तुझशी अंतराय होईल मग साचे आमुचे काय उरेल. तेने दुःखे हिये फुटेल तुझविन कृष्णा. तुझ्या प्राप्तीला प्रतिबंध झाला तर आम्ही सर्वस्व नागविलो. तुझ्या वियोग दुःखाने आमचे हृदय शतचूर्ण होईल. म्हणून कौरव हे वधिजती मग आम्ही भोगिजती. हे असो मात उघडती अर्जुन म्हणे. म्हणून कौरवांना मारावे व मग राज्यभोग भोगावे ही गोष्ट शक्य नाही असे अर्जुनाने सांगितले. श्लोक. यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसा. कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं. कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं. कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. ज्ञानोबा तुकाराम. हे अभिमान मध्ये भुलले जरी संग्रामा आले. तरी आम्हा हितापुले जाणावे लागे. हे कौरव जरी पराक्रमाचा अभिमान धारण केल्यामुळे अविचारी होऊन युद्धात सज्ज झाले असले तरी आपण आपले हित कशात आहे हे जाणले पाहिजे. हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे. जाणत जाणताची सेवावे काळकूट. हे कौरव सर्व आपलेच आहेत, तेव्हा आपण आपल्याच आप्तांना मारायचे हे कसे करावे. काळकूट आहे असे समजल्यावर सुद्धा ते खावं काय. हा जी मार्ग चालता पुढा सिंह झाला अवचिता. तो तवच कविता लाभ्याती. अहो देवा, मार्गाने चालत असता समोरून अकस्मात सिंह आला तर त्याला चुकून जाण्यातच आपलं हित असतं. असता प्रकाश सांडावा मग अंधकूप आश्रावा. तरी तेत कवन देवा लाभ सांगे. समोर अग्नी लागला आहे असे दिसत चांगला प्रकाश असताना त्याचा उपभोग न करता त्याला टाकून गडद अंधकार असलेल्या विहिरीचा आश्रय करण्यात काय लाभ होणार आहे. का समोर अग्नी देखोनी जरी न वचिजे ओसंडोनी. तरी क्षणी एका कवळुनी जाळू शके. समोर अग्नी लागला आहे असे दिसत असताना सुद्धा
त्याला टाकून जर आपण निघून गेलो नाही तर तो एका क्षणामध्ये आपल्याला जाळील. तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहात, हे जाणता ही केवी येथ प्रवर्तावे. त्याप्रमाणे युद्धात स्वजनांना मारण्यापासून होणारे पाप आपल्या अंगी जडणार हे प्रत्यक्ष दिसत असताना युद्धाला कसे प्रवृत्त व्हावे. येथे पार्ततीये अवसरी म्हणे देवा अवधारी, या कलमशाची थोरी सांगेन तुझ. त्याप्रमाणे अर्जुन पुन्हा देवाला म्हणाला की देवा, या युद्धामुळे स्वजनांचा वध होणाऱ्या पापाचे कसे भयंकर परिणाम होतील ते पहा. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना, धर्मे नष्टे कुलम कृत्स्नं धर्मोऽभिभवत्युत. ज्ञानोबा तुकाराम. जैसे काष्टे काष्टमतिजे, तेत वनी एक उपजे, तेने काष्टजात जाळीजे प्रज्वळलेनी. अरण्यात एका लाकडाशी दुसऱ्या लाकडाचे घर्षण झाले असता अग्नी उत्पन्न होतो व तो भडकला म्हणजे जंगलातील सर्व लाकडे जाळतो. तैसा गोत्रीची परस्परे, जरी वध घडे मत्सरे, तरी तेने महादोषे घोरे कुळचिनाशे. त्याप्रमाणे स्वजनात परस्पर युद्ध होऊन मत्सराने परस्परांचा वध केला तर त्या घोर पापाने सर्व कुळाचाच नाश होतो. म्हणून येणे पापे वंशज धर्म लोपे, मग अधर्मची आरोपे कुळा माझी. म्हणून पुढे अशा पापाने वंशात कोणी जिवंत न राहिल्यामुळे कुळधर्माचा लोप होतो व कुळात अधर्मच प्रवृत्त होतो. अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिया, स्त्रीषु दृष्टाशु वार्ष्णेय जायते वर्णसंकरा. ज्ञानोबा तुकाराम. येथे सारासार विचारावे, कवने काय आचरावे, आणि विधिनिषेध आगवे पारुषती. अशा स्थितीत बऱ्या वाईटाचा आपला धर्म काय याचा मग कोण विचार करतो. अशा रीतीने सर्व विधिनिषेध बंद पडतात. आस्था दीप दवडीजे, मग अंधकारी रहाटीजे, तरी उजुचिका अडखुळीजे जयापरी. असलेला दिवा विझवला असता ज्याप्रमाणे अंधारात रहाट करावी लागते व सरळ जागेवरही मनुष्य अडखळतो, तैसा कुळी कुळक्षय होय, तये वेळी तो आद्य धर्म जाय, मग आन काही आहे पापा वाचुनी. त्याप्रमाणे कुळातील कुळक्षयामुळे मूळचा धर्म लोप पावतो, मग पापा वाचून दुसरे काय असणार. जय यमनियम ठाकती, तेत इंद्रिये सैरा रहाटती, म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रिया. जेव्हा यमनियम रूप धर्माचे आचरण बंद पडते तेव्हा इंद्रियांचे स्वैरवर्तन सुरू होते, म्हणून कुलीन स्त्रियात व्यभिचार सुरू होतो. उत्तम अधमी संचरती, ऐसे वर्णावर्ण मिसळती, तेथ समूळ उपडती जाती धर्म. उत्तम अधमात मिसळतात, मग वर्णावरणाची भेसळ होते व जाती धर्माचा समूळ उच्छेद होतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान प्रिय हो, माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रिय हो, जगद्गुरु तुकाराम महाराज प्रिय हो, पवनसुत हनुमानजी महाराज प्रिय हो. जय जय रघुवीर समर्थ.